भारताच्या दिशादर्शक मालिकेतल्या 7व्या आणि शेवटच्या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण. साखरेचा कमाल साठा निर्धारित करण्याचा अधिकार राज्यांना देण्याचा केंद्राचा महत्त्वपूर्ण निर्णय. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढल्या आठवड्यात सुनावणी. पनामा पेपर लीक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष तपास पथकाकडून 100 जणांना नोटीस जारी. सहारा कंपनीच्या मालमत्तेचे तपशील श्रीबंद पाकिटातून 11 मे पर्यंत सादर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं दुष्काळग्रस्त राज्यांमध्ये मोफत शेततळी बांधणार नितीन गडकरी यांची घोषणा. राज्यातल्या अनेक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या अश्विनी जोशी, प्रवीण दराडे, उज्ज्वल उके यांचा समावेश. आयपीएल क्रिकेट सामने महाराष्ट्राबाहेर खेळवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. भाजपा नेत्या शायना एनसी यांनी संकलित केलेल्या मेक इन इंडिया मोहिमेवर आधारित मूव्हर्स अँड मेकर्स या कॉफी टेबल बुकचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी तज्ज्ञांच्या सूचना विचारात घेणार सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले. अर्थसंकल्पातल्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध आणि मत्स्य विभागाशी संबंधित योजनांच्या अंमलबजावणीचा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी घेतला आढावा. माध्यम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ, तो भक्कम करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न आवश्यक असल्याचं राज्यपाल चे विद्यासागर राव यांचं प्रतिपादन. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईतल्या रचना संसदच्या विद्यार्थ्यांनी तयार केला विकास आराखडा, ग्रामविकास मंत्र्यांसमोर सादरीकरण. विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या दीपिका कुमारीची विश्वविक्रमाशी बरोबरी. देशात अनेक भागात उष्णतेची लाट कायम, मराठवाड्याच्या काही भागात पाऊस.